स्वतःला दोष देणं कधी थांबणार? प्रत्येक दुःखाला, प्रत्येक त्रासाला, प्रत्येक परिस्थितीला मीच जबाबदार आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, मला वाटत असेल, तर हा विषय किंवा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच रिलेट करू शकतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझ्या या युट्यूबच्या माय स्वीट जर्नी या चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद देत आहात आणि व्हिडिओ लाईक्स करत आहात, कमेंट्स देत आहात. त्यामुळे मला पण माझ्या अनुभवातलं ज्ञान, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जी मी शोधली ती तुमच्या बरोबर मला व्यक्त करायला, सांगायला खूप आनंद होतोय. तर आज पण आपण असाच एक अगदी रोजच्या आयुष्यात घडणारा पण उत्तर शोधायला गेलं की स्वतःवरच आरोप करणारा किंवा दोष देणारा असा प्रश्न आहे, जो प्रत्येकीला पडतो आणि त्याचं उत्तर शोधल्यानंतर त्याच्यावर कसं काम करायचं हेच आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमधल्या या 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काहीतरी भाग तुम्हाला शिकायला मिळतो, याचं खूप मोठं समाधान मला मिळणार आहे. तर चला तर आज आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत ते तर छान भरभरून प्रतिसाद देतच आहेत, पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचं पण मनापासून स्वागत. आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यामुळे त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि ज्यांच्या फीडमध्ये पहिल्यांदा हा व्हिडिओ आला असेल तर त्यांनी सुद्धा नक्की आधीचे व्हिडिओ देखील बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून मी अजून तुमच्या बरोबर माझ्या अनुभवातले नवनवीन व्हिडिओ असेच घेऊन येईल आणि माझा पण हुरूप वाढेल आणि तुम्हाला पण यातून नक्की काहीतरी शिकायला मिळेल. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवसागणिक अगदी रोजच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या घटना घडतात, प्रसंग घडतात, परिस्थिती बदलते, संवाद साधतो लोकांशी, आपण एकमेकांना विचार व्यक्त करतो आणि अशा वेळी बऱ्याच वेळेला अनाहूतपणे म्हणा किंवा विषयाला धरून जर काही बोललं जातं आपल्याकडून किंवा कधी कधी वेगवेगळ्या सिच्युएशन्स येतात, त्यामध्ये आपण समोरचा जसा आपल्याशी बोलतो किंवा संवाद साधतो त्याप्रमाणे आपण त्याच्याशी रिॲक्ट करतो. पण ते कॉन्व्हर्सेशन, ते संवाद झाल्यानंतर जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण अरे तिथे अशी परिस्थिती होती, आपण ते बोलायला नको होतं किंवा आपण तिथे असं वागायला नको होतं, असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस आपण काय करतो, आपण स्वतःला दोष देतो, स्वतःला दोषी धरतो की अरे ह्या सगळ्या सिच्युएशन्सला मीच जबाबदार आहे, मीच असं वागली तिथे. असा आपला एक जनरली विचार करण्याचा सवय होऊन जाते आपल्याला. घटना कुठल्याही असो, आपल्या कामाच्या ठिकाणी असू दे, आपल्या घरात असू दे, जेव्हा आपण नातेवाईकांमध्ये जातो, मित्रमैत्रिणींबरोबर संवाद साधतो किंवा आपल्या मुलांशी संवाद साधतो किंवा शेजारी पाजारी, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिच्युएशन्सला किंवा वेगवेगळ्या परिस्थितीला वेगवेगळ्या घटना घडत असतात. तिथे आपण आपलं कंटिन्यू जेव्हा आपण म्हणजे सतत संवाद साधतो किंवा त्या सिच्युएशन्सला धरून ते वागत असतो, तर त्यावेळेत आपल्या कडून म्हणजे आपण असं ठरवून किंवा अगदी साचेबद्ध आयुष्य कोणाचंच नाही आणि कोणी जगत पण नाही, जसे आपल्याला ऍक्शन येतात तसे आपल्याकडून रिॲक्शन घडत जातात. पण त्या रिॲक्शन घडत असताना बऱ्याच वेळेला आपण जेव्हा अनालिसिस करतो स्वतःचे किंवा आपल्याला स्वतःला रिअलाइज होतं की अरे आपण तिथे असं बोललो होतो, आपण तिथे असं बोलायला नको होतं, तर ते काय करतो आपण, तो जो ब्लेम असतो, जो आरोप असतो किंवा ती चूक असते ती आपण स्वतःला गृहीत धरतो आणि स्वतःला दोषी मानत जातो. काय होतं की हळूहळू
सतत आपण आपल्याला दोष द्यायला लागतो. मीच तिथे त्या प्रसंगाला असं वागायला नको होतं, मीच त्या प्रसंगाच्या वेळेस असं बोलायला नको होतं. ही जी स्वतःकडे आरोप घेण्याची किंवा स्वतःला दोषी मांडण्याची आपण सवय लावून घेतो एक प्रकारे आपल्या मनाला. कालांतराने ते दोष घेतल्यामुळे आपण सतत गिल्ट, अपराधीपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि तिथे मग आपल्याला अपराधीपणा यायला लागला की आपला संवाद कमी होतो, आपण लोकांना टाळायला लागतो किंवा पळवाट शोधतो, कम्फर्ट झोन शोधतो की जेणेकरून मी जास्त आता मला नाही, मी चुकीचीच बोलते किंवा मी चुकीचीच वागते. मग मी काय करते, मी लोकांना टाळायला लागते, मी त्या सिच्युएशन पासून, मी त्या परिस्थितीपासून लांब पळायला लागते. मला असं वाटतं मित्रमैत्रिणींनो, कुठलीही सिच्युएशन असो, कुठलाही प्रसंग असो, परिस्थिती असो, घटना असो, संवाद असो, एकट्याने तो कधीच घडत नसतो. दोन व्यक्ती जेव्हा असतात, दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती जिथे असतील तिथे या सगळ्या सिच्युएशन्स निर्माण होतात आणि वेगवेगळ्या त्या प्रसंगाला धरून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. त्यामुळे आपण आपल्याला एकट्याला दोषी धरून, त्रास करून, स्वतःवर दोष ओढवून अपराधीपणाची भावना न बाळगता त्याच्यातून आपल्याला कसा सुवर्णमध्य साधता येईल, कसा बॅलन्स साधता येईल, त्या संवादाला कसं संवादात रूपांतर करता येईल, कसा सकारात्मक विचार करून आपण त्याच्यावर, त्या अडचणींवर सोल्युशन म्हणजे मार्ग शोधू शकतो, याचा आपण विचार करायला हवा. तर तो मार्ग कोणता आहे तेच पुढे सांगणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या कुठल्या गोष्टी घडतात, घटना घडतात, प्रसंग घडतात, संवाद असतात, आपण काही कुठली गोष्ट ठरवून केलेली नसते, त्या सिच्युएशन नुसार त्या घडतात आणि खूप वेळेला काय होतं, त्यानंतर पण जेव्हा आपण ते प्रसंग अगदी शांत बसलेलो असतो आणि मग आपल्या ते लक्षात येतं, भूतकाळात आपण रमतो, भूतकाळातल्या त्या सगळ्या घटना आठवतो, गोष्टी आठवतो, परिस्थिती आठवतो आणि स्वतःला त्रास करून घेतो, स्वतःला दोष देत राहतो. मित्रमैत्रिणी, स्वतःला दोष देणं ही अपराधीपणाची भावना आहे आणि ती वाईट सवय आहे. आणि ती सवय जर आपल्याला एकदा लागली तर आपण कमजोर बनतो, आपला आत्मविश्वास डळमळीत होतो, आपण लोकांपासून लांब राहायला लागतो आणि कोणी साधाही प्रश्न विचारला किंवा साधाही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर आपण ट्रिगर होऊन रिॲक्ट करायला लागतो. म्हणजे आपण सगळं आपलं व्यक्तिमत्व जे आहे त्या एका गोष्टीमुळे इनबॅलन्स करून टाकतो. त्याचं कारण असं आहे, हे सगळे इतके चेंजेस होण्याचं, जेव्हा जेव्हा आपण स्वतःला ब्लेम झोन मध्ये टाकतो किंवा दोषी ठरवतो तेव्हा आपण कमकुवत झालेलो असतो आणि त्या कमकुवत होण्यामुळे काय होतं, आपण आपल्या स्वतःवरच विश्वास ठेवणं थांबवायला लागतो. स्वतःवर विश्वास नाही ठेवत आपण, कारण आपण सगळे लेबल स्वतःला इतके लावून घेतलेले असतात की मी लोकांपासून लांब राहील, मी संवाद टाळेल, मी त्या परिस्थितीला अगेन्स्ट जाणार नाही. या सगळ्या सिच्युएशन्स आपण आपल्या तयार करून घेत असतो. या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर यायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायला हवं. बऱ्याच वेळेला जेव्हा आपण स्वतःला दोष देतो तेव्हा इतरांच्या चुका आपण इतक्या लक्षात घेत नाही किंवा इतरांना समजून घेण्याची भूमिका असते. अरे त्याची मनस्थिती अशी होती, तो त्या सिच्युएशन मधून जातोय म्हणून बोलला असेल, किंवा त्याच्या मनात नव्हतं, तो चांगलाच वागत होता, आपणच आपली चूक झाली, असं आपण सगळ्या ज्या बाजू आहेत त्या आपण स्वतःकडे घेतो आणि समोरच्याला समजून घेऊन स्वतःच्या त्याला कम्फर्ट झोन देतो, पण गिल्ट आपण आपल्याला घेतो. आज एवढं एकच सांगेल की स्वतःला गिल्ट घेणं बंद करा. समोरच्याची चूक असेल तर ती त्याला वेळच्या वेळी दाखवून द्या. स्वतःकडे चुका घेण्याची, अपराधीपणाची किंवा गिल्ट घेण्याची काही गरज नाही. योग्य संवाद साधा, संयमाने संवाद साधा. त्याची समोरच्याची जर चूक असेल तर त्याची जाणीव करून द्या. स्पष्ट आणि समजुतीने संवाद साधा, जेणेकरून स्वतः अपराधीपणा न बाळगता या गिल्ट घेण्याच्या ज्या वाईट सवयीतून तुम्हाला बाहेर यायला मदत होईल. दोष घेणं
गिल्ट घेणं थांबवलं, दोष देणं थांबवलं तर स्वतःच्या मनाची काळजी घेतली जाईल. मनाची काळजी घेतली तर आपलं व्यक्तिमत्व आपसुकच चांगल्या प्रकारे आपण समोरच्या समोर चांगलं प्रेझेंट होऊ शकू, चांगला संवाद साधू शकू, आत्मविश्वासाने बोलू शकू, आपलं म्हणणं त्याला सांगू शकू. या इतक्या छोट्या गोष्टी आहेत. आणि चला तर मित्रमैत्रिणींनो, आजपासून छोटासा निर्णय घेऊया. जेव्हा जेव्हा आपण कोणाशी संवाद साधू, कोणाबरोबर आपला वेळ घालवू, तेव्हा असं जर वाटलं की माझं चुकलं का, मी दोषी आहे का, तर तेव्हा मनाला सांगा, तू दोषी नाहीयेस, तू चुकीची नाहीयेस. स्वतःवर ब्लेम घेणं, स्वतःवर दोष घेणं बंद करा. आणि हे कधी बंद होणार आहे? संवादातून. बॅलन्स जेव्हा आपण साधू, त्या संवादातून आपलं गिल्ट घेणं बंद होणार आहे. मी परफेक्ट जरी नसले तरी मी बरोबर आहे. मला परफेक्ट व्हायचं नाही, मला बरोबर व्हायचंय. मी कोणाकडे बोट दाखवणार नाही, आणि कोणी माझ्याकडे बोट दाखवलं तर मी चर्चा करून काय मनात असतील गैरसमज, काय दोष द्यायचे असतील याची जाणीव करून देईन. मला परिस्थितीशी दोन हात करताना संवाद साधायचा आहे. भूतकाळातल्या घटना विसरून वर्तमान काळाशी मला एकरूप व्हायचं आहे. वर्तमानात जगायचं आहे. कारण आपलं आयुष्य परफेक्ट कधीच नसतं. अनुभवातून शिकून आपलं आयुष्य परफेक्ट न बनवता अनुभवातून शिकून प्रगल्भ होण्यासाठीच आहे. प्रगल्भ होणं म्हणजे काय? स्वतःला दोष न देणं, संवाद साधणं, संयमाने संवाद साधणं, आणि चुकलं असेल तर जाणीव करून देणं, आणि प्रेम करत असेल, अनुभव सहानुभूती दाखवत असेल, काळजी करत असेल, जिव्हाळा असेल तर त्या भावना सुद्धा मनापासून व्यक्त करणं. चुकलं असेल तर माफ करा. चुकलं असेल तर माफी मागा. चूक झाली असेल तर क्षमा मागा. काही चांगलं केलं असेल तर थँक्यू म्हणा. आणि सगळ्यांवर मनापासून प्रेम करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल अशा अपेक्षा करते. आणि आजचे जे मी अनुभव मांडले, विचार मांडले, ते जर पटले असतील तर कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.